मित्रमंडळ संतोष गडेकर हे बघ या विभागात प्रथमच मोठी मॅच झाली. नक्कीच आपण पाहतोय की याच विभागामधील एक दमदार व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय की कर्जत कौशल्य विभागामधील एक दमदार व्यक्तिमत्व तसेच खऱ्या अर्थाने या विभागामध्ये एक मोठी स्पर्धा व्हावी आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं प्रथमच आपण पाहतोय बाईक त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की त्यांचं स्वप्न होतं की या विभागामध्ये एक मोठी स्पर्धा व्हावी आणि या स्पर्धेचा अर्थातच आपण पाहतोय की मोठ्या प्लॅटफॉर्मवरती चर्चा व्हावी असे खऱ्या अर्थानं एक ज्यांचं स्वप्न होतं ते सन्माननीय आपण पाहतोय की माजी समाज कल्याण सभापती सन्माननीय डामसे साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं ऑर्गनाईज केली आहे. स्पर्धेसाठी आपण पाहतोय की मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केली आहे. बरेच स्वप्न होतं बऱ्याचशा खेळाडूंचं खऱ्या अर्थानं आणि ते स्वप्न कोणाचं साकार होईल या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला ते पाहायला मिळेल. परंतु आज या ठिकाणी आपण पाहतोय की डामसे साहेबांच्या माध्यमातून ही नाईट रणजी शृंखला आपल्याला सातत्यपूर्वक आपण पाहत आलोय. आज तिसरी रात्र आहे आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हो यावेळेस हा बॉल चांगला फटका मिड विकेटला क्लिअर करतोय. बॉल सल्ला सीमा रेखा पार बिग 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 हिट षटकार. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया मती आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती आज रंगलाई नारायण येस थँक्यू सो मच. विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी 2222 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्माननीय संजय दादा काटे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी 2222 रुपयाचं कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिक साठी बघा. आणि आपण मायक्रोफोनवरती या ठिकाणी बदल करतोय. आपण ऐकूया आवाज सातत्यपूर्वक आपण त्यांचा आवाज ऐकत आलोय. प्रकाश बला सरांचा थँक्यू. थँक्यू सो मच. अगदी आपण बघाल अंकुश सर अगदी आपण बघू शकता ज्यांचा आवाज सातत्यानं आपण या स्पर्धेमध्ये ऐकतोय. दुर्बलचा प्रवास त्यांनीही केला आणि आम्हीही केला आहे त्यामुळे जरूर अगदी आपण पाहू शकाल. आज आमचे उत्तमदादा पादीर असेल त्याचबरोबर आमचे अगदी संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी असेल जरूर आपण पाहाल अमरदादा असेल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू की आज त्यांनी या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली. सामना तितकाच सुंदर सुरू आहे. कबड्डीवरती आपण पाहू शकाल दोन्ही टीम्स आमने सामने खेळत असताना आता उत्सुकतेने हा सामना तर खेळत आहेत पण त्यामध्ये सध्या आपण बघाल बॅटिंग करतोय सध्या इथे आपण बघू शकतायत धोत्रेवाडी संघ आणि गोलंदाजी करतोय मैदानामध्ये काठेवाडी अशा पद्धतीचा हा सामना मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. जबरजबर सामन्यामध्ये आपण पाहाल एका षटकाचा खेळ जो आपण संपन्न झालेला पाहत आहे ज्यामध्ये बॅटिंग करत असताना सध्या धोत्रेवाडी टीमच्या 9 धावा ज्या या दाफलकावरती बनल्यात. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा ऑनलाईन प्रेक्षक भेट होत असताना बघायला मिळते आहे. बघा मित्रांनो माणसाच्या आयुष्यामध्ये संघर्ष येणं तितकाच गरजेचं असतो कारण जोपर्यंत संघर्ष हा तुमच्या आयुष्यामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हालाही कळत नसतं की थँक्यू डिझाय. 9ला पहिला विकेट इथून गमवला जातोय. आता विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक येईल आपण पाहू शकतायत आदरणीय प्रथमेश दादा सुबे यांच्या माध्यमातून आता विकेट हॅट्रिक करिता 5000 रुपयाचं पारितोषिक बघायला मिळते. बघा मित्रांनो आपला खेळाडू हा कुठेतरी चांगल्या प्लॅटफॉर्मवरती खेळावा कुठेतरी पुढे जावा हे नक्कीच
या सर्वच पाहुण्यांचा हेतू जो मात्र आपण पाहिलेला आहे आणि नेहमीच म्हणतात खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आपल्याला शिकवलेलं आहे आपली माणसं ही आपणच पुढे घेऊन जायची असतात. म्हणून नक्कीच आपण बघू शकाल आज पाहुणेवर जे आज आपण बघाल आपल्या संपूर्ण खेळाडूंना नक्कीच इथून प्रोत्साहित करतायत. जरूर दादांच्या माध्यमातून पारितोषिक विकेट रायटिंगसाठी 5,000चं आहे, परंतु सध्या मैदानामध्ये बॅटिंग देखील तितकीच सोचून आणि समजून होती आहे. आउटसाइड द लेगचा अतिरिक्त चेंडू, गोलंदाज मैदानामध्ये समीर गोलंदाजी करतायत. व्हाईट बॉल, पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर डबल आणि आता व्हाईट बॉल. म्हणजे आपण बघाल सुरुवात तर चांगली होती, परंतु त्याच्यानंतर इथे तिसरा बॉल एक्स्ट्रा टाकलेला आहे गोलंदाज समीरने आणि स्कोरबोर्डला बघायला मिळतात या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या अगदी धोत्रेवाडी टीमच्या 12 धाबा दाफलकावरती आहेत. रणवेतमध्ये थोडासा बिघड जो मात्र आपण झालेला बघाल. बघा या गोष्टी तर गोलंदाजाला भरपूर मॅटर करत असतात. आपण पाहू शकाल रडपमध्ये जर तुमचा बिघड होत असेल मग तुमचा शारीरिक संतुल बॅलेन्स गमावला जातो आणि मग तुमचा लेंथ हा थोडासा कदाचित चुकीचा पडतो, मग तुमच्यावरती हल्ले होतात. त्यामुळे थांबणं गरजेचं आहे. मिस टायमिंग फटका बसला होता, एक्सा कव्हरला क्षेत्ररक्षक होते, सोप्पा जाईल, मैदानाला स्पर्श करतोय. कॅच छुटा, गेंदबाज का दिल तुटा आणि तिथे आपण पाहू शकता 2 धाबा मिळाल्या. बघा गोलंदाजासाठी क्षेत्ररक्षक हा भरपूर इम्पॉर्टंट झोन असतो, कारण ज्यावेळेस क्षेत्ररक्षक पाठिंबा देईल, साथ देईल, त्यावेळेला गोलंदाजी चर्चेत होते. म्हणजे क्रिकेटमध्ये आपण पाहू शकतात प्रत्येकी गोष्ट ही तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने घडवण्याकरिता मेहनती घ्यावी लागते. फुलटॉस होता, स्वीप केलं, बरोबर चेंडू दाखल होतोय लेग सिक्सच्या बरोबरीनं, फाईन लेगला चौका राहील. याच दरम्यान आपण बाल स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आदरणीय प्रकाश शेठ काटे साहेबांचं शुभागमन होत आहे. साहेबांचंही करूया या स्पर्धेच्या अंतर्गत आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये. शुभस्व मनात शांतगटापासून सस्नीय स्वागत. 18 धाबा स्कोरबोर्डवरती आहेत. मैदानामध्ये बॅटिंग करतोय सध्या खेळपट्टीवरती सचिन बॅटिंग करतात. समोर आता पुन्हा एकदा दिशा दाखवली कव्हरच्या दिशेमध्ये. बरोबर आपण बघाल सेकंडरसाठी प्रयत्न करत असताना हा ना धावून पडून तिथे 2 रन्स मिळतील. बघा मोठ्याच पटकनी धावफलक घडत नसतं, सिंगल डबल्सने देखील धाबा मिळतात आणि त्या गोष्टीवरती मैदानामध्ये चांगलाच निर्भर ठेवलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या या सामन्यामध्ये धोत्रेवाडी टीमच्या बॅटर्सने फायटिंग चॅलेंजिंग जर इथून हे युद्ध खेळायचं असेल तर सुरुवातीला धावा बनवणं गरजेचं आहे. बट विपक्षात संघ हाही टीम कमी नाही आहे. आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना या बॅटलमध्ये आपण बघताय काठेवाडी टीमला ज्यांनी सध्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज समीरला आणलं आणि समीरने पुन्हा एकदा अंतिम चेंडूने धाबा थांबवून ठेवल्यात. 2 षटकांचा खेळ संपेल. स्कोरबोर्डवरती 20. बॅटिंग करतोय 1 सेट इनिंगमध्ये. टॉस जिंकल्यानंतर आपण पाहाल या सामन्यामध्ये धोत्रेवाडी संघ. सामना खूप चांगला आहे. गोलंदाजी मार्गवरती चेंजेस होत आता प्रकाशला इथून आणलं जाईल. फुल टॉस बॅकअप द्या आणि कमी गती केली. समोर मैदानामध्ये आपण पाहताय बाटाणी बॉलचा संपर्क नाहीये. खेळपट्टीवरती फलंदाजाला इथून हुलकावणी दिली आहे. डॉट बॉल येईल. याचबरोबर आपण पाहू शकतायत पाहुण्यांच्या शुभ सन्मानाच्या दिशेने जाऊया. आज व्यासपीठ भरपूर गजबजलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रीमान संतोषजी कोकाटे साहेब जे इथे उपस्थित आपल्याला बघायला मिळत आहेत. साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जाईल आणि हा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन आमच्या आदरणीय प्रथमेश दादा सुपे यांना की आपल्या शुभ से नक्कीच साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. आज आपण पाहू शकाल आदरणीय नारायणजी डामसे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्याचबरोबर आपण बघू शकाल संपूर्ण जगावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा आयोजित आज सभापती चषक ही स्पर्धा जी आपल्याला बघायला मिळते आहे. आज पाहुण्यांची उपस्थिती जी मात्र आपण व्यासपीठावरती बघतोय आणि संतोषजी कोकाटे साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहाल. स्पर्धा मानाची, अभिमानाची आणि आपल्या गौरवाची आहे आणि जरूर आपण पाहता स्पर्धेच्या भेटीसाठी साहेबांची उपस्थिती आणि साहेबांचा हेतूजी शुभ सन्मान इथे केला जातोय. चालू सामना देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे. समोर आपण पाहाल खूप चर्चेचं बॅटल जे मात्र मैदानावरती बघायला मिळत आहे. पाहुण्यांचा शुभ सन्मान होत असताना आपण पाहताय महेश आबुलकेची प्रेमळ चाल आणि स्पर्धेचा ओळखपत्र म्हणून सन्मान चिन्ह देऊन नक्कीच संतोषजी कोकाटे साहेबांचा शुभ सन्मान इथे होतोय. सामना चांगला आहे. सध्या आपण पाहू शकतायत बरोबर खेळपट्टीवरती आता गोलंदाजी करत असताना नो बॉलचा वापर गोलंदाज करतील.
डायरेक्टली मेन अंपायर आपण पाहू शकता मंदार सर दर्शवत आहेत. नो प्लस 1 फॉर दी ओव्हर. बाउन्सर बॉलची ताकद दिली आहे. अधिकशी उसळी बॉलला प्राप्त झाली होती आणि त्याच कारणास्तव आपण पाहताय पंचांनी घोषित केलं इट्स नो बॉल. हो जडमध्ये केले, खोदून काढतायत. लॉंगॉनच्या दिशेमध्ये स्ट्रोक खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती आले जिथून थ्रोपैकी चांगले बॉलर एरियाला मिळाली जाईल एक धाव. चला आणखीन एका महत्त्वाच्या शुभसन्मानाच्या आपण दिशेने वळूया. आपण पाहाल व्यासपीठावरती आदरणीय अतुल दादा कोकाटे देखील उपस्थित आहेत. दादांचाही शुभसन्मान या व्यासपीठावरती केला जातोय आणि दादांचा शुभसन्मान करण्याकरिता मी विनंती करेन आदरणीय आमचे प्रथमेश दादा सुपे यांना की आपल्या शुभसे आपण दादांचा शुभसन्मान करायचा आहे. आज व्यासपीठ आपण पाहू शकता पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये गजबजलेल्या बघायला मिळत आहे आणि सातत्यानं प्रत्येकी रात्रीमध्ये पाहुण्यांची उपस्थिती या स्पर्धेवरती आपण या व्यासपीठावरती जरूर पाहिली आहे. पाहुण्यांचा शुभसन्मान होतोय. त्याचबरोबर आपण अजून एक महत्त्वाचा शुभसन्मान करतोय. आदरणीय आपण पाहाल प्रकाशजी काठेभाऊ देखील उपस्थित आहेत. भाऊंचाही शुभसन्मान व्यासपीठावरती केला जाईल. स्पर्धा आपली हक्काची आहे आणि आलेल्या पाहुण्यांचा खरं तर शुभ सन्मान करणं हे आमचं काम आहे. उभ्या भारताची संस्कृती अगदी आपण बघू शकाल अतिथी देवो भव म्हणजेच आपण पाहू शकताय नक्कीच आपली संस्कृती ही आपणच जोपासली पाहिजे आणि आपण बघाल प्रकाशजी काटेदादांचाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती होतोय. दादांचंही सरचं स्वागत. ऑनगोईंग बॅटल तितकंच खूप चांगलं आहे. मैदानामध्ये आपण पाहू शकाल दोन दिग्गज टीमच्या समोरासमोर सामना खेळपट्टीवरती आपण बघताय. मंदार सर बॅटकट की लेग बाईज बॅटकट यस सिंगल येते मैदानामध्ये बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला धोत्रेवाडी टीमच्या स्कोरबोर्डवरती आपण पाल 24 बनल्यात. खूप मोठा संघर्ष या सामन्यामध्ये बॅटरला करावा लागतोय. हो शॉर्ट ऑफ लेन चपल झालेत अक्रॉस बॅटनं मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन सुनीलने केलाय आक्रमणाचा इशारा आणि इशारा हा खूप सुंदर आहे. 4 तो कर्जतवाला अरे कोण रे आला या कोटिंब्यावाला तो कशात कम नाही रे दादा कशात कम नाही रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम नाही रे आमच्या नारायण डामसे दादा. प्रकाशच्या विरोधात इथून चौकार खेळल्या स्कोरबोर्डवरती 28. हो गती बदलली आहे मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रकाशने बघा एक गोलंदाज म्हणून एक खेळाडू म्हणून तुमच्याकडे चतुराई चाणाक्षपणा असणं खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि त्यामध्ये आपण बघताय चतुराई वापरली गोलंदाज प्रकाशने. खेळपट्टीवरती अंतिम चेंडू डॉट येईल स्कोरबोर्डवरती 28. सामन्यामध्ये आपण पाहाल बॅटिंग करत असताना सध्या तरी धोत्रेवाडी संघाने 3 षटकाचा सामना केला अर्थातच 18 बॉलचा सामना केला. स्कोरबोर्डवरती 28 बनल्यात. आतापर्यंत आपण पाहू शकतात 9.33च्या धावगतीनं ही फलंदाजी मैदानावरती दर्शवली आहे या स्कोरबोर्डला धोत्रेवाडी टीमच्या बॅटर्सने. विकेट 2 गमावल्यात. दबाव होता परंतु दबाव हँडल करणं माहीत आहे धोत्रेवाडी टीमला देखील पण कौतुक करावं लागेल या सामन्यामध्ये आपण पाहू शकतात काठेवाडी टीमच्या गोलंदाजांचा देखील कारण त्यांनी या सामन्यामध्ये आपण पाहू शकतात तितकाच सुसज्ज खेळ दर्शवलेला आहे. चला वेळ घेऊ नका वारंवार आम्ही या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्पीडअप ठेवणं गरजेचं आहे. बघा आपण पाहू शकताय आजच्या रात्रीमध्ये 1 घंटा जो मात्र आपला विनाकारण वाया गेलेला आहे त्यामुळे प्रत्येक टीमला आम्ही हेच सांगतोय वेळ वाचवा. टाइम इज मोर द मनी. - 28 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. शेवटच्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज प्रवीण दाखल होत आहेत. प्रवीण गोलंदाजीसाठी इंटर होतात. समोर लेफ्टी बॅटर खेळपट्टीवरती बघायला मिळत आहेत. फिल्डिंग सेटअप इथून थोडासा चेंज होतोय. 38 सर्कलमध्ये आपण बघाल शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट पॉइंट कव्हर आणि त्याच्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि बघायला गेले तर शॉर्ट सोयलेक पाहायला मिळतोय. हो शेवटच्या षटकाला सुरुवात मिस्टामिंग फटका बसतोय. जवळ थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू दाखल राहिलाय आणि या बॉलवरती मिळाली जाते एकेरी धाव. धावा आणाव्या लागतील बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये. सध्या पण बघताय धोत्रेवाडी टीमला 4 षटकाचा सामना आणि 4 षटकाचा सामना म्हटलं मग इथे 40+ रन्स बनवणं गरजेचं आहे. आजच्या रात्रीमध्ये गोलंदाज धावा रोखत असताना आपण पाहिलेले आहेत. ओ वेगवान चेंडू खेळपट्टीवरती आपण पाहताय गोलंदाज इथून करतोय भेदक मारा आणि फलंदाजी करत असताना बॅट्समन परतावा लागेल. विकेट.
डिझाईन. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन्स या आपण पाहाल गेटाचवाडी विपक्षात चौधरवाडी अशा पद्धतीचा सामना आहे. चला दोन्ही टीम्स कॅप्टन येऊन राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. 29 धाबा दाफल का भरती आहेत. फलंदाजीला भरपूर थांबवलंय. वा रे वा. सध्या मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना आपण प्रवीणला बघतोय. शेवटच्या षटकामध्ये आलो म्हणून काय झालं, माझा खेळ मला दाखवायचा आहे. आज संपूर्ण आंबेरपाडाकरांना, आज संपूर्ण क्रिकेट चाहत्यांना आणि सध्या आपण पाहू शकताय आज आवडेल अशी कामगिरी जी गोलंदाज प्रवीण दाखवतोय. हो शॉर्ट ऑफ लेंथ फलंदाजी करत असताना वेगाच्या विरोधात फलंदाज अनसक्सेस ठरतायत आणि सक्सेस धुंडले पुढे शकता गोलंदाज प्रवीणने. आली विकेट. सेवक गोरगरिबांचा आहे दिलदार मोठ्या मनाचा, समाजसेवक गोरगरिबांचा साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा, साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा, साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय. थँक्यू डिझाय. 29 धाबेपर्यंत आपण बघताय 4 फलंदाज बाद झालेत. पूर्णतः डाव इथून कोसळलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या मैदानामध्ये धोतरेवाडी टीमचा. हो हाय चेंडू गतिमंत आहे. खेळपट्टीवरती आपण पाहाल गोलंदाज प्रवीण आहे. अक्षरशः जर पाहिलं तर गतीच्या जोरावरती फलंदाजांना भरपूर नाचवलेलं आहे. 29 धाबा स्कोरबोर्डवरती आहेत. सामन्यामध्ये आपण पाहाल प्रवीणने मात्र आज नक्कीच संपूर्ण काठेवाडी टीमचं भरपूर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट जे मात्र या स्पेलमध्ये इकॉनॉमिकल क्षेत्रामधून दर्शवलेलं आहे. आणखीन एक चांगला बॉल शेवटून अंतिम चेंडू जर पाहायला गेलं तर आणखीन एक डॉट येतोय सामन्यामध्ये. इनिंग नंबर 1 चा खेळ संपन्न होत असताना पाहायला मिळेल. शेवटच्या ओव्हरमध्ये मिळाली फक्त 1 धाव, मिळाले 2 विकेट आणि आले 3 बॉल. डॉट जे आपण पाहताय गोलंदाज प्रवीणच्या या षटकामध्ये आणि अशा पद्धतीनं गोलंदाजी करत असताना पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं काठेवाडी टीमला ज्यांनी 29 खर्च केल्यात आणि आता 30 धाबेचं टार्गेट तिथून आपण पाहू शकेल. चेस करत असताना अगदी काठेवाडी संघ आणि डिफेन्स करत असताना मैदानामध्ये कोथेरीवाडी संघ एक्झॅक्ट धोत्रेवाडी संघ असेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. पुढचा सामना आपण पाहाल एका बाजूनं गेटाचवाडी दुसऱ्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळतोय चौधरवाडी. अशा पद्धतीचा सामना झाला. दोन्ही टीम्स कॅप्टन या. टॉस केला जातोय. ऑलमोस्ट आपण पाहू शकाल दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेले आहेत. चला टॉस केला जातोय. गेटाचीवाडी विपक्षात आपण पाहू शकाल चौधरवाडी. अशा पद्धतीचा सामना आणि टॉस बॉक्समध्ये जॉईंट होतात आमचे साधी समालोचक ज्यांचा आवाज आपण आमच्या सोबतीनं ऐकतोय. नक्कीच आज सरांच्या सोबत नक्कीच खूप काही अगदी आम्ही शिकतोय आणि त्याचबरोबर टॉस केला जाईल. यस अंकुश सर. येस थँक्यू. येस डेफिनेटली टॉस जिंकला टीम चौधरवाडी संघानं. दादा निर्णय काय असेल या मॅचमध्ये? फलंदाजी करू आम्ही निश्चित. फलंदाजी करणार आहे तर समोर कधी मॅच झाली का संघासोबत? अजूनपर्यंत मॅच नाही झाली या संघाबरोबर. प्रथमच खेळतोय या गेटाचवाडी टीमबरोबर. प्रथम आम्ही फलंदाजी करू. हा फलंदाजी करायचं या मैदानावरती. अगदी बरंचसं क्रिकेट तुम्ही खेळला असेल या मैदानावरती. तुम्हाला अगदी त्या मैदानाच्या सगळ्या 4ही दिशा ठाऊक आहे. त्यामुळे किती धावांचा टार्गेट आहे? 40 ते 45 धावा करण्याचा प्रयत्न करू. या मैदानात या आधीही आम्ही खेळलोय. त्यावेळी आम्ही 3रा क्रमांक या मैदानात पटकावलेला आहे. ज्यावेळी डोंगरपाडा संघाने आयोजन केलं होतं त्या आयोजनामध्ये आम्ही 3रा क्रमांक या मैदानावरती पटकावला आहे आणि आजही तोच प्रयत्न असेल. हा एकंदरीत आपण पाहतोय सभापती चषक 2026 त्याचे पर्व आपण पाहतोय. अमरदादांच्या माध्यमातून ही नाईट रणजी शृंखला अगदी बरेचशी मेहनत बरीचशी चर्चा होती की स्पर्धा होईल की नाही आहे. पण जे म्हटलं जातं अमरदादाने दिलेला वादा कधी चुकीचा नसतो आणि ते वाद्याचे पक्के आहेत हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्या स्पर्धेविषयी काय म्हणशील? स्पर्धेचा विचार केला तर अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेची पूर्ण या कर्जत तालुक्यामध्ये चर्चा झाली गेली आहे.
त्या चर्चेला उधाण आलं ते खरोखरच या ठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्ष पाहिल्यानंतर या स्पर्धेचा जो देखणे स्वरूपाचं हे क्रीडांगण आपण पाहतोय ते अगदी लाजवणार हे क्रीडांगण या ठिकाणी उभं केलं अंबरदादाने. या स्पर्धेचं जर आपण विचार केला तर अगदी भव्य दिव्य अशी ही स्पर्धा प्रथमतः या कशळ विभागामध्ये होतं ते खरोखरच खूप खूप धन्यवाद देतो अंबरदादाला. येस, थँक्यू सो मच. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. आणि इथून टॉस गमावलेला आहे. जर टॉस जिंकला असतं तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग घेतली असते. बॅटिंगच करायची होती का? परंतु त्यांना आता फिल्डिंग करायची आहे. समोरचं देखील चांगला तगडा संघ आहे, त्यामुळे किती धावापर्यंत रोखलं जाईल? 35 ते 40. 35 ते 40. आज कुठल्या गोलंदाजावरती जास्त विश्वास दाखवला जाईल की त्यांची गोलंदाजी आज चांगली होईल? सुधीर आहे, मी आहे, प्रितेश आहे, संजय पण आहे. हा, खेळ पाहिला होता खऱ्या अर्थानं. आपण ढोणेवाडीला देखील तुमचा संघ खेळला होता, तिथे देखील फार चांगला खेळ राहिला होता. पण तो शेवटच्या मोमेंटला कुठेतरी तो सामना तुमच्या हातातून निसटला होता. अगदी तिथे मी होतो, परंतु मी अगदी जवळून पाहिला तुमचा खेळ. फार चांगला खेळ आहे. आज देखील चांगला खेळ राहील याची अपेक्षा आपण या ठिकाणी करूया. स्पर्धेविषयी 2 शब्द काय असतील? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि या विभागामध्ये आम्ही यंदाच्या सीझनमध्ये पहिलीच मॅच आहे आमच्या इकडे. बस बाकी आयोजन तर खूप मस्त केलं आहे अमरदादांनी. थँक्यू. थँक्यू. शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. आणि पुन्हा एकदा जाऊया कॉनबॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमच्या साथी समालोचक अर्थातच प्रकाश बलासे त्या ठिकाणी जॉईंट आहेत. आणि आपण जाऊया डीजे काढा त्या ठिकाणी. थँक्यू सो मच. सध्या आपण पाहू शकतायत अंकुश सर ज्यांचा आवाज आपण ऐकतोय. सामना सुरू झालेला आहे. 24 बॉल 30 धाबेचा पाठला सुरू आहे आणि हा रंचस मैदानावरती ठराविक गदा नक्कीच कशा पद्धतीनं केला जाईल सामन्यामध्ये आपण पाहाल. काठेवाडी टीमच्या माध्यमातून ऐकवण्याकरिता कमेंट्री बॉक्समध्ये करूया छोटासा बदलाव. जोडले जात आहेत कॉम्बॉक्समध्ये अंकुजी निरगुडा सर. थँक्यू. बघा, या ठिकाणी एक मोबाईल या ठिकाणी हरवला होता आणि एका खरं तर व्यक्तीनं तो प्रामाणिकपणानं तो मोबाईल या ठिकाणी आणून दिलेला आहे आणि त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तो मोबाईल ज्यांना भेटला होता त्यांनी स्टेजवरती या. बघा, त्यांनी अगदी प्रामाणिकपणाने तो मोबाईल या ठिकाणी ज्यांचा होता त्यांच्याकडेच दिलेला आहे आणि त्याला आम्ही या ठिकाणी विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावरती. हो, यावेळेस हा फटका अगदी उंच गेलाय. क्षेत्ररक्षक कुणी नाही आहे त्या ठिकाणी. नॉमन लॅन्सला मात्र चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. चेंडूवरती धाबा पिळल्या जातील. 2 धाबा अगदी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुनीलला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. प्रवीण आणि त्याच्या सुपतीनं आपण पाहतोय फलंदाज दीपक. ओ, शॉर्ट पिच बॉल हुक केलाय. 13 का फुल 17 का माला. अरे झुकेगा नहीं साला. बुरी नजर वाला ठोक डीजे वाला 6 रन. डीजे वाला गायब झालाय त्या ठिकाणी, त्यामुळे इथून अगदी फार चांगला फटका. अगदी शॉर्ट पिच बॉल हुक केला. लाईन लेन लवकरच ओळखली होती फलंदाजांना आणि त्यानंतर मात्र सक्सेसफुल पॉवरफुल फटका 7 धाब्यांसाठी आपण पाहिला षटकार. हो, मिनी हेलिकॉप्टर लॉंग ऑफच्या दिशेनं मात्र त्या ठिकाणी अगदी क्षेत्ररक्षकाला पाऊन चेंडू वलन जरूर घेतलं होतं, परंतु त्या ठिकाणी अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला जातोय. या बॉलवरती पुन्हा एकदा मिळल्या जातील षटकारानंतर ह्या 2 धाबा. टीमची टोटल धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचेल. अगदी 30चा पाठलाग चालू आहे आणि सुरुवातीलाच पॉवरफुल हिटिंग पाहायला मिळतं. एक षटकार 2-2-2 अशा दोन्ही चेंडूवरती 2 धाबा. एकूण टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 वरती. हो, पुन्हा एकदा जणू काय ऍक्शन रिप्ले मध्ये गॅप आहे भरपूर मोठा. धावाला नसेल तोटा त्या ठिकाणी. 4 रन. ते डीजे थोडस बाहेर गेलं त्यामुळे इथून आता डीजे थोडासा रोखला. डीजेला थोडंसं थांबवलं आम्ही त्या ठिकाणी अगदीच, परंतु इथून धाबांची गती अगदी थांबायला मागत नाहीये. अजून एक चौकार आला फलंदाजाच्या बॅटमधून. प्रवीण अगदी आपले पॉवर दाखवत असताना 5 मध्ये 15 वरती तो बॅटिंग करतोय आणि इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. 30चा पाठलाग करत असताना टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 16 वरती. येणाऱ्या 18 बॉल आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा आपल्याला इनॅक्शन मध्ये चौधरवाडी त्यांना फाईट करणार आहे. गेटाची वाडी टॉस जिंकला होता मी तर म्हणेन टीम चौधरवाडी संघाने आणि डिसाइडेड टू बॅट फर्स्ट.
बॅटिंग करणार आहे, त्यामुळे गेटाची बॉडी संघाने रेडी राहायचं नेक्स्ट मॅचसाठी. बघा पण आपल्याला फिल्डिंग करायची नेक्स्ट मॅचमध्ये. येणार आता 18 बॉल आणि विजयासाठी बनवायचे 14 धाबा. बॉलिंग ट्रॅक वरती आला करण देईल का आता बॉलिंग? कट करायचं होतं, अगदी हलक्या हाताने टॅप करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कच नाही आहे त्या ठिकाणी. अगदी विकेट किपरच्या माध्यमातून थोडी चालली जी त्या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाबा लगेचच त्या ठिकाणी छोटी सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळते. टीमची थोडं धाबा 17 वरती संघ जाऊन पोहोचला. येणारे 17 बॉल आणि 13ची गरज आहे. पण अगदी सोपं आहे, पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहतो चेंडू जास्त आहेत, धाबा कमी आहेत, त्यामुळे इथून धावापर्यंत पोहोचवायचं लागेल. आणि इथून मात्र अजून एक आलाय हा दमदार फटका, मिड विकेट सीमारेखा पार 6 रन. साधा बाल आहेत बघा, षटकार ठोकलाय फलंदाजांना. या ठिकाणी सामने वाली टीम भी बता रही है कि आओ गुरु करो फिर शुरू और डगआउट में हो चुका है सेलिब्रेशन सुरू. डीजे तूच सांग आता मी काय करू. षटकार ठोकलाय अगदीच. यावेळेस देखील फटका भरपूर चांगला आहे, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडस खराब पाहायला मिळालाय. आणि इथून मात्र पुन्हा एकदा बॉलवरती मिळल्या जातील तर 2 धाबा. बघा फिल्डिंग थोडीशी मी तर म्हणेन खराब राहिली आहे, त्यामुळे इथून आता या धाबांचं अंतर अगदी वेगानं काढलं जात आहे. फक्त आता 5 धावसंख्येची गरज आहे. 15 बॉल आणि 5 समीकरण अगदी आपण पाहिलं 2-3 मॅच ज्या होत्या ना त्या अगदी लो स्कोरिंगच्या मॅचेस आपल्याला पाहायला भेटतात. अगदी दोन्हीच मॅचेस 2-2 षटकामध्ये या ठिकाणी कव्हर केल्या जातात. हो चांगला स्ट्रोक आहे या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डिफेन्सच्या कव्हरच्या रिझन वरून त्या ठिकाणी पोहोचले जात आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. सिंगलला प्राधान्य देत असताना आपण पाहतोय प्रवीणनं फार चांगली बॅटिंग केली या मॅचमध्ये. 8 चेंडूमध्ये 24 वरती तो बॅटिंग करतोय, त्याला 7 इथून मिळाली. दीपकनं देखील चांगलं त्याला 7 दिली आहे. 2 मध्ये त्यानं देखील 1 धाव बनवल्या. क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. अगदी ऑफस्टिकला जाऊन पिक करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कच त्या ठिकाणी झालेला नाही आहे. 14 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. 14 बॉल 4 ची गरज आहे. 10 चेंडूमध्ये 26 बनल्यात. 13 चेंडू आहेत बघा, शेवटचा बॉल आहे. चला स्पीडअप घ्या विनंती असेल. हो हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होत आहे त्या ठिकाणी, परंतु 38 सर्कल मध्ये अगदी लेग स्लिपला झेल केला कॅरी. अजून एक विकेट या ठिकाणी पडताना आणि फलंदाज होतोय. मात्र या ठिकाणी बाद. पहिला धक्का मी तर म्हणेन ना या ठिकाणी दिला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॅट्समन रोशन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. इथून या षटकाची सुरुवात देखील आपण पाहतोय. सिंगल धाबेनं या ठिकाणी आपण पाहतोय. या षटकाची सुरुवात 12 मध्ये बनवायच्या होत्या 4 धाबा. इथून समीकरण आता बदल जात आहे. 11 मध्ये 3 ची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच साठी आपण दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे. हो चांगला चेंडू सरळ बीट करत चाललाय फलंदाजाला. विकेट किपरचा या ठिकाणी घेतला जातो आणि इथून अजून एक डॉट बॉल. सामना थोडंसं आता पुढे ढकलला जातोय. थोडंसं मॅच मध्ये अगदी चित्र वेगळं पाहायला मिळतं. हा चेंडू देखील उंच गेलाय, लांबी कमी, उंची जास्त त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चूक झाली त्या ठिकाणी. जेल बरेचसे सोडले गेले. तुम्ही तर म्हणेन या ठिकाणी थोडीशी खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आई जेल या ठिकाणी जमिनीला अगदी स्पर्श जातोय. याही वेळेस मध्ये जेल कॅरी करता आलेलं नाहीये. स्कोर इज लेबल. 1 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा इथून मात्र रिव्हर्स केल्याचा प्रयत्न होता. इथून देखील संपर्क नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी देखील पाहायला मिळतोय. अगदीच अजूनही
या मॅथ्समध्ये आपण पाहतोय कंपल्सरी स्टेशिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नेम आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवा कंपल्सरी बनवावेच लागतील. प्रयत्न चालू आहेत, परंतु इथून गोलंदाजी देखील तितकी चालाक पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून एका धावसंख्येची गरज, 7 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. तो इथंही हा बॉल देखील निघून चाललाय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येणारे तर 6 चेंडू. बघा असं वाटलं होतं की या षटकामध्ये मॅच फिनिश होईल, परंतु इथून गोलंदाजाने आपली चालाखी दाखवली आहे आणि सामना आता शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 6 चेंडू 1 धावसंख्येची गरज आहे. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल स्पीडअप घ्यायचं. बघा 6 मध्ये 1 धावसंख्येची गरज आहे. प्रेक्षक वर्ग आज मोठ्या संख्येनं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अगदी व्यासपीठावरती देखील अनेक दिग्गज मंडळी देखील आपल्याला या मुख्य व्यासपीठावरती आज पाहायला मिळत आणि ही मंडळी अर्थातच आपण पाहतोय की या स्पर्धेचे सर्व अर्थातच अमरदादा लांगे यांच्या प्रेमा खातीर ही सगळी पाहुणी मंडळी आज या ठिकाणी आपल्याला या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. या विभागामध्ये अगदीच आपण विचार केला कर्जत विभाग, त्यानंतर कौशल्य विभागामध्ये तर एक दमदार व्यक्तिमत्व आपण ज्यांच्याकडे नेहमीच पाहत आलोय. दोस्ती दुनियेतील अगदी राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं आपण उल्लेख करत आलोय ते आपले सरपंच लाडके अमरदादा लांगे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही नाईट रणजी शृंखला बरेचसे महिन्यापासून चर्चेमध्ये होती. ही स्पर्धा होईल की नाही आहे असंच वाटत होतं सगळ्यांना, परंतु अमरदादांचा वादा अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की त्यांनी दिलेला शब्द तो अगदीच अखेरचा ठरला जातोय आणि त्याच मुळे खऱ्या अर्थानं इतकी मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ऑर्गनाईज केली. इथून सामना जिंकलाय तो खऱ्या अर्थानं टीम काठेवाडीनं आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच कडे आपण या ठिकाणी बोलणार आहोत. मॅन ऑफ द मॅच 10 चेंडू आणि 26